श्री स्वामी समर्थ महाराज की जय. प्रिय भक्त हो, आज आपण सर्व मिळून स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी एक दिव्य प्रार्थना करणार आहोत. ही प्रार्थना तुमचं आयुष्य बदलून टाकेल, तुमच्या प्रत्येक अडथळ्याला दूर करेल आणि जीवनात आनंद, शांती आणि सुख आणेल. आजपासून तुम्ही ही प्रार्थना मनापासून ऐकत राहा, स्वामींना आठवा आणि पहा कसं तुमचं नशीबच प्रवास बदलतो. आणि हो, जर ही कथा तुमच्या मनाला भावली तर नक्की पाहत राहा, लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण हा स्वामींच्या कृपेचा संदेश इतर भक्तांपर्यंत पोहोचणं तितकंच महत्त्वाचं आहे. हे श्री स्वामी समर्थ, आमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, प्रत्येक अडचण, प्रत्येक अडथळा दूर करा. आमच्या मनाला शांतता द्या, बुद्धीला स्थिरता द्या आणि कर्माला पवित्रता द्या. स्वामी, तुमच्या कृपाशिवाय या जगात काहीही शक्य नाही. तुमच्या चरणी बसलो की मनातील भीती नाहीशी होती, आत्मा प्रकाशमान होते आणि जीवन फुलासारखं उमलतं. प्रिय भक्त हो, तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा एखाद्या भक्ताने ठरवलं की मला परमेश्वराची कृपा मिळवायचीच आहे, तेव्हा जगातील कोणतीही शक्ती त्याला अडवू शकत नाही. भागवत पुराणात ध्रुवाची कथा आहे. ध्रुव हा एक लहानसा मुलगा होता. त्याच्या सावत्र आईने त्याला राजाच्या सिंहासनावर बसू दिले नाही. त्यावेळी त्या लहान मुलाच्या मनात प्रचंड वेदना निर्माण झाल्या. तो रडत आपल्या आईकडे गेला. आईने सांगितलं, बाळा, तुझं दुःख जर संपवायचं असेल तर परमेश्वराची भक्ती कर, तोच तुझ्या सर्व प्रश्नांचं उत्तर आहे. ध्रुव फक्त 5 वर्षाचा होता, पण त्याने ठरवलं, मी परमेश्वराच्या कृपा मिळवणारच. तो जंगलात गेला एकटाच. तिथे त्याने प्राणायाम, मंत्रजाप, ध्यान हे सगळं सुरू केलं. त्याचं बालमन जरी लहान असलं तरी त्याची निष्ठा आणि श्रद्धा इतकी मोठी होती की स्वतः नारायण भगवान त्याच्यासमोर प्रकट झाले. त्यांनी ध्रुवाला वरदान दिलं, बाळा, तू चिरकाल स्मरणात राहशील. तुझं स्थान ध्रुव ताऱ्यासारखं होईल, स्थिर आणि अखंड तेजस्वी. तो म्हणजे ध्रुव तारा झाला. भक्तांनो, या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? श्रद्धा जर खरी असेल, भक्ती जर निष्ठेने केली असेल तर स्वामी समर्थ असोत किंवा नारायण भगवान, ते नक्कीच प्रकट होतात. वय, परिस्थिती, अडचण काहीही असो, जर मनापासून देवाला हाक मारली तर तो उत्तर द्यायलाच लागतो. आज आपण जर ठरवलं की स्वामी समर्थ महाराज माझ्या जीवनात सुख, शांती आणि समाधान आणतील, तर स्वामींची कृपा नक्कीच तुमच्यावर होणार आहे. म्हणूनच म्हणतो, स्वामी समर्थ महाराज की जय. प्रिय भक्त हो, तुम्हाला ही कथा आवडली का? जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करत राहा. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, माझं नाव घे, माझं ध्यान कर, माझी आठवण ठेव, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझं रक्षण करेन, तुझं आयुष्य सुखमय करेन. तू कधीही एकटा नाहीस. माझा हात नेहमी तुझ्या डोक्यावर आहे. हे श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या जीवनाला सावित्रीसारखी निष्ठा द्या, सत्यवानासारखा धर्म मार्ग दाखवा आणि मृत्यूलाही पराभूत करण्याची ताकद द्या. स्वामी, तुमचं स्मरण हेच आमचं शस्त्र आहे. तुमची कृपा हेच आमचं कवच आहे. प्रिय भक्त हो, महाभारतातील वानपर्वात एक विलक्षण कथा सांगितली आहे, सावित्री सत्यवानाची. ही कथा खरी भक्ती, निष्ठा आणि धैर्य काय असतं हे शिकवतं. सावित्री एका राजाची कन्या. लहानपासूनच तिचं सौंदर्य, तिची बुद्धी आणि तिच्या डोळ्यातील तेज सर्वांनाच भुरळ घालत असे. जेव्हा तिच्या विवाहाचा प्रसंग आला तेव्हा सर्व ऋषी, पंडित म्हणाले, तिला सत्यवानच मिळेल. सत्यवान हा वनात राहणारा एक अंध राजाचा मुलगा होता. तो सद्गुणी, धर्मात्मा होता, पण त्याच्या नशिबात फक्त 1 वर्षच आयुष्य होतं. हे समजल्यावर सावित्री थोडीही ढळली नाही. ती म्हणाली, सत्यवान माझा पती आहे. आयुष्य लहान असो व मोठं, माझ्या निष्ठेने मी त्याला वाचवेन. भक्त हो, तुम्ही कल्पना करा किती मोठं धैर्य होतं तिच्यामध्ये. ती वनात सत्यवानासोबत राहू लागली. एके दिवशी सत्यवान लाकूड कापायला गेला आणि त्याचवेळी त्याच्या नशिबाचा क्षण आला. मृत्यूदेव यमराज त्याच्यासाठी प्राण घेण्यासाठी आले. सावित्री यमराजांच्या मागे गेली. तिने त्यांच्या पायाशी बसून विनवणी केली, माझ्या पतीचे प्राण परत द्या. यमराज म्हणाले, सावित्री, मृत्यूचा नियम कुणी मोडू शकत नाही. पण सावित्री ढळली नाही.
तिने आपल्या वचनांनी, बुद्धीनी आणि निष्ठेने यमराजांना संतुष्ट केले. शेवटी यमराज म्हणाले, सावित्री, तुझ्या निष्ठेला, तुझ्या प्रेमाला, तुझ्या भक्तीला मी पराभूत झालो ग. तुझ्या पतीला दीर्घ आयुष्य मिळेल, सत्यवानाला परत प्राण मिळाले आणि सावित्रीची निष्ठा अमर झाली. खऱ्या श्रद्धेत अशी ताकद आहे की मृत्यूही पराभूत होतो. निष्ठा आणि प्रेम जर शुद्ध असेल तर देवही आपल्याला बाजूला उभा राहतो. स्वामी समर्थ महाराज असं नेहमी सांगतात, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, बाकी सगळं मी सांभाळतो. सावित्रीने यमराजालाही पराभूत केलं, कारण तिचं मन विचलित झालं नाही. तसंच जर आपण स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवला तर तो आयुष्यातील प्रत्येक अडथळा, प्रत्येक संकट, प्रत्येक दुःख काहीही असो, स्वामी त्याला दूर नक्की करणार. स्वामी म्हणतात, बाळा, तू जसा आहेस तसा माझ्याकडे ये. तुझ्या अश्रूंना मी माझ्या चरणी आश्रय देईन, तुझ्या भक्तीला मी माझ्या कृपेनेचं आच्छादन देईन. तू कधीही हरणार नाहीस, कारण मी तुझा स्वामी आहे. हे श्री स्वामी समर्थ, प्रल्हादासारखे अखंड भक्ती आम्हाला द्या. आमच्या मनात फक्त तुझंच नाव असू दे आणि आमचं प्रत्येक पाऊल तुझ्या मार्गावर चालू दे. स्वामी, तुझ्या कृपेने जीवनाचा अंधार नाहीसा होतो आणि प्रत्येक अडथळा आशीर्वादात बदलून जातो. प्रिय भक्तो, भागवत पुराणातील प्रल्हादाची कथा आपल्याला दाखवते की खरी भक्ती किती अद्भुत शक्तिशाली असते. हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस राजा होता. तो प्रचंड बलवान होता, पण त्यांचा अहंकार आकाशाला भिडलेला होता. त्यांनी स्वतःला देव मानायला सुरुवात केली. त्याचं राज्य असं होतं की तिथे देवाचं नाम घेणं अपराध मानलं जायचा. पण त्याचा मुलगा प्रल्हाद लहानशा वयात सुद्धा भक्त नारायण हाच जप करत असे. त्यांच्या वडिलांनी कितीही धमक्या दिल्या, कितीही त्रास दिला, पण प्रल्हाद ढळला नाही. त्यांनी सापांना वेढलं, डोंगरावरून फेकलं, अग्निकुंडात बसवलं, विष द्यायचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी नारायणाने त्यांचं रक्षण केलं. हिरण्यकश्यप रागाने विचारलं, बाळा, जर तुझा देव खरा असेल तर मला दाखव, कुठे आहे तो तुझा नारायण? तेव्हा प्रल्हाद शांतपणे म्हणाला, तो सर्वत्र आहे, प्रत्येक कणात आहे. या खंब्यात सुद्धा माझा नारायण आहे. हिरण्यकश्यपूने रागाने त्या खंब्याला लाथ मारली आणि तेव्हा नरसिंह अवतार प्रकट झाले. अर्धा मनुष्य अर्धा सिंह. नरसिंहाने त्या राक्षसाचा संहार केला आणि प्रल्हादाच्या भक्तीचं रक्षण झालं. जेव्हा संपूर्ण जग विरोधात उभं असतं तेव्हा फक्त श्रद्धा आणि नामस्मरण आपल्याला वाचवतं. प्रल्हाद फक्त लहान बाळ होता, तरीही त्याचं नामस्मरण त्याचं कवच ठरलं. स्वामी समर्थ महाराज सुद्धा तसंच सांगतात, बाळा, माझं नाव घेतलं की तुला कुणीही स्पर्श करू शकणार नाही. संकट आली तरी माझं नाव तुला कवचसारखं रक्षण करेल. म्हणूनच रोज काही मिनिटं जरी तुम्ही ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र मनापासून म्हटलात तरी तुमच्या आयुष्यात चमत्कार घडू लागतील. ओम श्री स्वामी समर्थ. विदुरासारखी स्पष्टता आम्हाला द्या, उद्धवासारखं ज्ञान द्या आणि आमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्या कृपेने द्या. स्वामी, आमचं मन भटकू देऊ नका. आम्हाला सत्य, धर्म आणि भक्ती या मार्गावर स्थिर ठेवा. प्रिय भक्तो, महाभारतात आणि भागवत पुराणात एक सुंदर प्रसंग सांगत आहे. तो म्हणजे विदुर आणि उद्धव यांचा संवाद. महाभारताच्या युद्धानंतर सर्वत्र हाहाकार माजला होता. धृतराष्ट्राने आपलं सगळं गमावलेलं होतं. पांडव राजावर आले होते, पण विदुराला माहीत होतं या जगातील वैभव क्षणिक आहे. त्याला खरी ओढ होती भगवंताच्या चरणांची. तो सतत भटकत राहिला, ऋषींना भेटला, सत्य शोधत राहिला. त्याच्या या शोध यात्रेत त्याला उद्धव भेटला, जो भगवान श्रीकृष्णाचा परमप्रिय सखा आणि शिष्य होता. तेव्हा विदुराने उद्धवला विचारलं, भगवंत आता आपल्यामध्ये नाहीत, पण मला सत्य हवं आहे, मला शाश्वत ज्ञान हवं आहे. मला सांगा, आयुष्याचं खरं तत्त्व काय आहे? उद्धव शांतपणे त्याला म्हणतात, विदुरा, हा जगत सगळा नश्वर आहे, पण भगवंतांचं नाम आणि उपदेश शाश्वत आहे. भगवंत म्हणाले, जगात कुणीच आपलं नाही, सगळं येतं आणि जातं, पण आत्मा आणि परमात्मा यांचा नित्य संबंध तुटत नाही. आजच्या काळात आपलं जीवनही विदुरासारखंच प्रश्नांनी भरलेलं आहे. काय करावं राव, कसं जगावं, कोणता मार्ग योग्य? स्वामी समर्थ महाराज हाच तो उद्धवासारखा गुरु आहेत. ते आपल्या मनाला सांगतात, बाळा, जगाच्या मृगजळामागे धावू नकोस. धन, मान, सत्ता हे सगळं क्षणिक आहे. फक्त माझं नाव आणि माझा उपदेश तुझ्या आत्म्याला शांती देणार आहे. म्हणूनच विदुरासारखा
प्रश्नकर्ता उद्धवासारखा शिष्य आणि कृष्णासारखा गुरु हे नातं आपल्यालाही जगायचं आहे. आणि आपल्यासाठी आज तो गुरु म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामी म्हणतात, बाळा प्रश्न विचारत राहा, शोधत राहा, मी तुला उत्तर देईन, मी तुला मार्ग दाखवेन, माझं नाव हेच तुझं जहाज आहे. हे श्री स्वामी समर्थ मार्कंडेयसारखं अखंड आयुष्य आमच्या मनाला द्या. मृत्यूची भीती आमच्यातून दूर करा आणि संकटाच्या क्षणी तुमचा हात आमच्या डोक्यावर असू द्या. स्वामी, तुमच्या कृपेनेच जीवनाचं रक्षण होतंय, तुमच्या नामानेच मृत्यूलाही हरवता येतंय. शिवपुराणात एक विलक्षण कथा आहे मार्कंडेय ऋषींची. भृगु ऋषींचा पुत्र मार्कंडेय हा बाल्यावस्थेतच महान भक्त होता. त्याच्या जन्माच्या वेळी त्याच्या पालकांना वरदान मिळालं होतं, हा मुलगा अल्पायुषी होईल, फक्त 16व्या वर्षीच वय त्याच्या नशिबात आहे. पालक दुःखी झाले, पण मार्कंडेयच्या मनात भक्तीची प्रखर ज्योत होती. तो लहान वयापासून फक्त शिवनामाचा जप करू लागला. दिवस रात्र ओम नमः शिवाय हा मंत्र त्याच्या श्वासात वास करू लागला. शेवटी त्याच्या 16व्या वर्षी मृत्यूदेव यमराज त्याच्या प्राणासाठी आले. मार्कंडेय त्यावेळी शिवलिंगाला कवटाळून बसला होता. तो रडत नाही, भीत नाही, फक्त शिवनाम जपत होता. यमराजाने त्याला पाश टाकला, पण त्या क्षणीच शिवलिंग फोडून महाकाल शिव प्रकट झाले. ते म्हणाले, माझ्या भक्तावर हात टाकण्याचा धाडस केलास. हा मुलगा माझ्या भक्तीने मला जिंकला आहे. या मुलाने त्याला मृत्यूचा स्पर्शही होणार नाही. शिवाने यमराजाला पराभूत केलं आणि मार्कंडेयाला अमरत्व दिलं. म्हणूनच मार्कंडेय ऋषीला चिरंजीव म्हटलं जातं. या कथेचं तत्त्वज्ञान आपल्याला सांगतं की भक्ती खरं तर मृत्यूलाही हरवते. नाम ही अशी ढाल आहे जी की आपल्याला सर्व संकटातून वाचवते. स्वामी समर्थ महाराज सुद्धा नेहमी म्हणतात, बाळा माझं नाव तुझ्या श्वासात आण, संकट आली तरी माझा हात तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या प्राणाचा, तुझ्या जीवाचा, तुझ्या आत्म्याचं रक्षण मी करणार आहे. आज आपण कितीही अडचणीत असलो, कितीही भीतीत असलो, जर मनापासून ओम श्री स्वामी समर्थ म्हटलं तर स्वामींची कृपा आपल्याला कवटाळून घेते. स्वामी म्हणतात, मृत्यूची भीती ठेवू नकोस, मी तुझ्या प्राणांचं रक्षण करीन बाळा, मी तुझ्या आत्म्याला मुक्त करीन. माझ्या नामात सामावून घे स्वतःला आणि तुला अमरत्वाचा अनुभव होईल. वेदांमध्ये कठोपनिषद एक अद्भुत प्रसंग सांगतात. तो म्हणजे नचिकेत आणि यम यांचा संवाद. गौतम नामक ऋषी यज्ञ केला, पण यज्ञ पूर्ण करताना त्याने आपल्याला प्रिय असलेल्या गोवंश न देता वृद्ध अशक्त गाय दानात दिल्या. त्याचा मुलगा नचिकेत हे बघून अस्वस्थ झाला. त्याने वडिलांना विचारलं, पिताश्री, या गायी निष्प्रयोजन आहेत, दान नेहमी उत्तम द्यायचं असतं, मग मी कोणाला दानात देणार आहेत? वडिलांना राग आला. ते म्हणाले, मी तुला मृत्यूला देतो. हे ऐकून नचिकेत खचला नाही. तो शांतपणे मृत्यूदेव यम यांच्या द्वाराशी गेला. यमराज घरी नव्हते. नचिकेत 3 दिवस उपाशी पोटी त्यांच्या द्वाराशी थांबला. यमराज परतले तेव्हा त्यांना त्या बालकाची निष्ठा बघून आश्चर्य वाटले. ते म्हणाले, बाळा 3 दिवस तू उपाशी थांबलायस म्हणून मी तुला 3 वरदान देतो. नचिकेतने पहिला वरदान सांगितलं, माझ्या वडिलांचा राग शांत होऊ द्या. दुसरा वरदान, स्वर्गाला जाण्याचा यज्ञ मला शिकवा. आणि तिसरा वरदान, मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं, आत्म्याचं खरं तत्त्व काय आहे हे मला सांगा. यमराज थोडे गोंधळले. ते म्हणाले, बाळा हे अगदी गुप्त तत्त्व आहे, हे मोठमोठ्या ऋषींनाही समजलं नाही. दुसरं काय मग? पण नचिकेत ठाम राहिला, मला फक्त आत्म्याचं सत्य जाणायचं आहे, बाकी काही नको. शेवटी यमराजने त्याला उपदेश दिला, आत्मा अमर आहे, शरीर नाशवान आहे, पण आत्मा कधीही मरत नाही. जो आत्म्याचं सत्य ओळखतो त्याला कधीही मृत्यूची भीती राहत नाही. धैर्याने प्रश्न विचारले तर सत्य नक्की मिळतं. आत्मा शाश्वत आहे, म्हणून जीवनातील प्रत्येक भीती फक्त अज्ञानामुळे असते. स्वामी महाराज पण सांगतात, बाळा तू शरीर नाहीस, तू आत्मा आहेस. माझ्या नामात विलीन हो, तुला मृत्यूची भीती कधीही उरणार नाही. मृत्यूला घाबरू नकोस, तू आत्मा आहेस, तू शाश्वत आहेस. माझ्या नामाचा आधार घेतला की तुला काळही जिंकू शकत नाही. हे श्री स्वामी समर्थ महाराज, जीवनाच्या दलदलीत कधीकधी आम्ही अडकतो. अहंकार, राग, लोभ, वासना या मगरांसारख्या आमच्यावर झडप घालतात. अशा वेळी प्रभू फक्त तुमचं नामच आमचं रक्षण करतं. आम्हाला गजेंद्रासारखं निस्मीन शरणगतीचं धैर्य द्या.
भागवत पुराणात एक अत्यंत हृदयस्पर्शी कथा आहे, गजेंद्र मोक्ष. गजेंद्र नावाचा बलवान हत्ती आपल्या कळपासह एका सुंदर तलावात गेला. तेथे थंड पाण्यात आनंदाने विहीर करत होता. पण अचानक तलावात राहणाऱ्या एका मगराने त्याच्या पायाला धरलं. गजेंद्राने पूर्ण ताकदीने झगडून स्वतःला सोडवायचा प्रयत्न केला. त्याने आपली शक्ती, गर्व, अहंकार सगळं वापरलं. वर्षानुवर्ष हा संग्राम चालला. हत्ती थकला, शक्ती संपली. तेव्हा त्याला जाणवलं, माझा अहंकार काही उपयोगी नाही. आता मी फक्त परमेश्वराला हाक मारतो. त्याने आपल्या सोंडेने एक कमळ उचललं आणि आकाशाकडे प्रार्थना केली, हे नारायण, हे माझ्या शरणगतपाला मला वाचवा. तेवढ्यात श्रीहरी विष्णू स्वतः गरुडावर बसून आले. एका क्षणात त्यांनी त्या मगराचा वध केला आणि गजेंद्राला मुक्त केलं. आपण कितीही बलवान, श्रीमंत किंवा बुद्धिमान असलो तरी जीवनात कधी ना कधी आपण संकटात अडकतो. अहंकाराने स्वतःच्या ताकदीवर विसंबून आपण काही काळ काढू शकतो, पण शेवटी पराभव जवळच असतो. खरी सुटका फक्त शरणगतीनेच येते. स्वामी महाराज म्हणतात, बाळा, माझ्या चरणी नतमस्तक व्हा. माझं नाम घ्या. मी तुम्हाला मगरसारख्या संकटातून बाहेर काढेन. अनेक भक्तांनी अनुभव घेतला आहे. कोणी रोगातून बरं झालं, कोणी कर्जाच्या दलदलीतून बाहेर पडलं, कोणी निराशेतून पुन्हा उभं राहिलं, अखंड स्वामी नामस्मरणामुळे. स्वामी म्हणतात, अहंकार धरलास तर तू दलदलीत अडकशील, पण जर शरणगती घेतलीस तर मी स्वतः धावून तुला उचलून घेईन. माझं नाम जपा. तेच तुमच्या जीवनातल्या मगरींना दूर करणारं शास्त्र आहे. हे स्वामी समर्थ महाराज, आम्ही रोजच्या जीवनात कितीही काळजी घेतली तरी अचानक संकटांचा वेढा येतो. तेव्हा प्रभू, आमच्या तोंडून तुमचं नाव सहज बाहेर पडावं आणि जशी द्रौपदीला श्रीकृष्णाने तारली तसंच आम्हालाही तुम्ही तारावं. महाभारतातील एक हृदयस्पर्शी प्रसंग, द्रौपदी वस्त्रहरण. कौरव सभेत दुःशासनाने द्रौपदीला खेचत आणलं. तिचा अपमान करण्याचा प्रयत्न झाला. सभेत अनेक बलवान, ज्ञानी, पंडित बसले होते, पण कोणी मदतीला उठलं नाही. सुरुवातीला द्रौपदी स्वतः वस्त्र पकडून धरत राहिली. मग तिने पांडवांकडे पाहिलं. शेवटी भीष्म, द्रोण, विदुर कोणीही काहीही करू शकलं नाही. ती थकली, निराश झाली. तेव्हा तिने दोन्ही हात वर केले आणि मनापासून हाक मारली, गोविंद, माधव, कृष्णा, माझं रक्षण कर. त्या क्षणी कृष्णाने तिच्या वस्त्राचा अंतच दिसू नये अशी कृपा केली. दुःशासनाने खेचलं, पण वस्त्र वाढतच गेलं. शेवटी तो थकून कोसळला आणि द्रौपदीची लाज वाचली. प्रिय भक्त हो, या कथेला गूढ हे आहे की संकटात आपण स्वतःची धडपड करत राहतो, पण खरी सुटका तेव्हाच होते जेव्हा आपण पूर्णपणे हात वर करून मनापासून, स्वामी, आता तुमच्यावरच सोपवलंय असं म्हणतो. स्वामी समर्थ महाराजांनाही अनेक भक्तांनी अशा हाकेने अनुभवलं आहे. एक भक्त पाण्यात बुडत होता. अचानक स्वामींचं नाव घेतलं, तो वाचला. एका स्त्रीचा चोरांपासून बचाव झाला, कारण तिने हृदयातून स्वामी अशी हाक टाकली. स्वामी म्हणतात, बाळा, ज्या क्षणी तू माझ्याकडे मनापासून वळतो त्या क्षणी मी स्वतः धावत येतो, कारण संकटाच्या वेळी मी तुझ्या शेजारीच उभा असतो. जर ही कथा तुमच्या हृदयाला भिडली असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आणखी लोकांपर्यंत या संदेश पोहोचावा, तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमच्या एक क्लिकमुळे कदाचित एखाद्या द्रौपदीसारख्या भक्ताचा संकटातून बचाव होऊ शकतो. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, बाळा, संकट येणारच, पण संकटाच्या वादळातून स्वतःला पकडून धरायला जास्त धडपडू नकोस. माझ्या चरणी पूर्णपणे संपवलेस की मी तुला वस्त्रहरणापासून, अपमानापासून, संकटापासून, पापापासून वाचवणार. श्री स्वामी समर्थ. सबस्क्राईब करा, शेअर करा, आपली संस्कृती सगळीकडे पोहोचवूया.